पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझा प्रिय फादर सिस्टर प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो लहान लेकरांनो हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. आपण पवित्र ग्रंथामधून नीतिमान कोण आहे थोडासा असे बघत जाऊ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण इब्रियरास लिहिलेले पत्र जेव्हा वाचतो, हालेलुया, इब्रियरास लिहिलेले पत्र 11वा अध्यायामध्ये 4 वचनापासून जे वचन आपण ऐकूया. विश्वासाने हाबेलने काईनपेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, जेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष देवाने दानाच्या वेळी दिली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नीतिमान कोण आहे? देवाला देवाच्या हक्काचा यज्ञ कसे तरी नाही. जे देवाचं आहे ते देवाला, जे बेस्ट आहे ते देवाला देणारा तो नीतिमान आहे. हालेलुया. हालेलुया. कायन पण बलिदान अर्पण केला. प्रेज द लॉर्ड. कायन पण बलिदान अर्पण केला, देवाला ते मान्य नाही झालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज संत जोसेफच्या सणाच्या दिवशी पवित्र आत्मा आपल्याला सांगत आहे तू धार्मिक आहेस. जेव्हा तुझं जे बेस्ट आहे तू देवाला द्यायला तयार होत आहे. द्यायचं. हालेलुया. धन्यवाद येशू. ख्रिस्ती परंपराचा भाग आहे बेस्ट देवाला देण्याचा. प्रेज द लॉर्ड. देवाच्या कृपेने संपूर्ण भारत देशामध्ये अनेक ठिकाणी मिसा बलिदान अर्पण करण्याच्या संधी देवाने मला दिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही कुठेही जाताना दिसणारी एक गोष्ट असे आहे, रविवारच्या मिसासाठी येणारा पुरुष असो स्त्रिया असो बेस्ट कपडे घालून बलिदानाला येत आहे. कसे तरी कपडे घालून नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त कपड्याच्या बाबत मात्र नाही, देवाची इच्छा आहे बेस्ट देवाला देणे. हालेलुया. लहान मुलांना आपण या गोष्टीमध्ये प्रशिक्षण देणे गरजेचं आहे. अलीकडच्या काळामध्ये मी इकडे तिकडे ऐकलेलं आहे, फादर नंतर न करणार, आता छोटा आहे ना. हालेलुया. आता छोटा आहे म्हणून सोडू नका. हालेलुया. आतापासून या प्रशिक्षणाच्या मार्गातून जायला पाहिजे. हालेलुया. तेव्हाच नंतर ना बेस्ट देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. हाबेल नीतिमान होता. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर आपण एक मोठा आजोबाच्या संबंधामध्ये ऐकतो, तो नीतिमान होता. कोण असेल? अब्राहमच्या अगोदर दुसरा एक आजोबा होता. हालेलुया. कोण असेल ते आजोबा? अगोदर. हालेलुया. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 6व्या अध्यायामध्ये एक आजोबा आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. उत्पत्तीच्या पुस्तक 6वा अध्याय 6व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की जगामध्ये दुष्टाई पसरत गेला. हालेलुया. बोलणे, हृदयामध्ये विचार सर्व घाण असायचा. 8वा वचन आणि 12वा वचन आपण आता ऐकूया. परंतु नोहावर परमेश्वराची कृपा दृष्टी होती. आणि 9वा वचन ऐकूया. नोहाची वंशावळी येण्याप्रमाणे
नोहा हा आपल्या काळाच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला. नोहाला शेम, हाम व याफेत असे 3 मुलगे झाले. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. देवासमोर जीवन जगलेले नोहा हा त्याच्या पिढीमध्ये, माझ्या बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, डाग नसलेला माणूस होता. Praise the Lord. Praise the Lord. गावातील सर्व लोक वाईट बोलत आहे, वाईट करत आहे, पूर्ण जग दुर्मार्गात चालत आहे, तेव्हा पण हालेलुया, हालेलुया. डाग नसलेले जीवन. Praise the Lord. Praise the Lord. असला जीवन जगलेले माणूस आहे, पवित्र जीवन जगलेले माणूस आहे. कोण? नोहा. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. देवाच्या आपल्याकडे असलेल्या आमंत्रण आहे. हालेलुया. डाग नसावा. मी तुम्हाला पहिले बोललो, पांढरा शुभ्र कपडे घालणे. हालेलुया. त्यामध्ये डाग आला तर बरोबर नाही दिसणार. हालेलुया. हालेलुया. चांगुलपणा शेवटपर्यंत टिकवण्यासाठी प्रयत्न करणारा माणूस कोण आहे? नीतिमान आहे. हालेलुया. हालेलुया. परत आता आपण इब्रियरास लिहिलेल्या पत्राकडे परत जाऊ. हालेलुया. हालेलुया. तिथे अब्राम बद्दल काय बोललेलं आहे आता आपण ऐकूया. इब्रियरास पत्र 11 अध्यायातील 8 आणि 9 वचन. अब्राहामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला. आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसताही तो निघून गेला. हालेलुया. हालेलुया. अब्राहमला बोललं का कुठे जातो म्हणून? हालेलुया. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाला तरी सांगत आहे, अरे घर सोड. हालेलुया. हालेलुया. घर सोड, आई वडिलांना सोड. हालेलुया. सर्व सोड, मी सांगतो तिकडे जा. हालेलुया. हालेलुया. आपण काय बोलणार? पत्ता तरी द्या. कोण घेऊन जाणार? पैसा तरी द्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पत्ता बित्ता काही माहित नाही, कुठे जायचं आहे ते पण कळत नाही. हालेलुया. हालेलुया. जायचं म्हणून बोलले, जात आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद. एक दिवशी दुपारच्या दरम्यान अब्राहमला देवाने बोलवून घेतले, ये इकडे. हालेलुया. आकाशाकडे बघ, किती तारे आहे बघ. हालेलुया. हालेलुया. ते दुपारच्या वेळी कुठे तारे दिसणार? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यांनी बघितलं तिकडे काही तारे बिरे काही दिसत नाही. हालेलुया. हालेलुया. तरी त्याला कळते बोललेले कोण आहे? परमेश्वर आहे. हालेलुया. परमेश्वराने बोलले तर मी कुठेही जाणार. परमेश्वर बोलले तर मी काही ऐकणार. हालेलुया. हालेलुया. वाद नाही करणार, परत प्रश्न नाही टाकणार. हालेलुया. देव पाठवत आहे का? कुठेही जाऊ. Praise the Lord. हालेलुया. हे आहे अब्राहमचा मन. हालेलुया. सिस्टर पुढे वाचा. परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वतनदत्त देशात विश्वासाने जाऊन राहिला. त्याच वचनाचे सहभागी वारिस इसहाक व याकोब यांच्याबरोबर डेऱ्यात त्याची वस्ती होती. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. प्रियानो, जिथे जात आहे तिकडे परदेशी. हालेलुया. कुठल्याही गावात जा, कोणीही आपल्या म्हणून समजत नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. 2 आठवड्यानंतर आपण असेल तर माझा पप्पा मम्मी आणि माझा बळगाव मला बरं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता सांगत आहे ती जागा तिकडे पडू दे असे आपण नकळत बोलणार. हालेलुया. हालेलुया. जिथे जात आहे
ते सर्व ठिकाणीतील लोक परदेशी प्रमाणे वागत आहे. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. सहन करायच्या तयारी. धन्यवाद येशू. हालेलुया. Hallelujah. या उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये आपण पुढे पाहणारा मोठा माणूस आहे योसेफ. Praise the Lord. हालेलुया. कितीही त्रास झाला तरी देवाची मर्जी काय आहे ते बघणार. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. तुमच्यामध्ये कोणाचा तरी कांद्याचे हाड दुखत आहे, त्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. असं कोण असेल तर पटापट नुसतं हात उभा करायचं. असं कोण असेल बरं वाटते आता. हालेलुया. हालेलुया. काल आम्ही एका धर्म बहिणीला भेटलो. त्या सिस्टरांचे हात जबरदस्त दुखत आहे. आपण ते सिस्टर पण बरे होऊ दे म्हणून त्या सिस्टरांसाठी पण प्रार्थना करूया. हालेलुया. हालेलुया. पोटामध्ये कुशीच्या एका साइड मध्ये पोटामध्ये खूप दुखणे असलेले कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. डोक्याचे एवढे पूर्ण भाग दुखत आहे असे कोणाला तरी प्रभू आता बरेपणा देत आहे. हालेलुया. हालेलुया. किडनी, लिव्हर दोन्ही संबंधातील त्रासातून जाणाऱ्या अनेकांना प्रभू स्पर्श करत आहे. हालेलुया. हालेलुया. अनेकदा नापास होत आहे असे कोणाला तरी प्रभूने एक आशीर्वाद दिलेला आहे. हालेलुया. हालेलुया. शैतानाला घाबरत आहे. शैतान कुठे आहे का असे निरंतर शैतानाचा विचार आणि घबराहट मनामध्ये बाळगणारा कोणाला तरी प्रभू येशूने आज त्या बंधनातून सुटका दिलेला आहे. सर्वसमर्थ परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. आमेन.